हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी अटकेत। 48 तासांमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आरोपींना अटक। गुजरातच्या भुजमधून 2 आरोपींना घेतलं ताब्यात। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। पनवेलच्या हरिग्राम गावातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहूनच आरोपींनी कट रचला। TV9 मराठीकडे एक्सक्लुझिव्ह माहिती। सांगलीत मवियात बंडखोरी, विशाल पाटलांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, तर आज विशाल पाटील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार। सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यापूर्वी फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये रोड शो, तर अर्ज भरल्यानंतर फडणवीसांची जाहीर सभा। म्हाड्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी पवार गटाची सभा। ठाकरे गटाचे धाराशिवचे उमेदवार ओमराज निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। ठाकरे गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। शक्ती प्रदर्शन करत विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार। सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा विपर्यास झाला। उगाच शब्दाचं राजकारण करू नका, मी कायम महिलांचा सन्मान केलाय, शरद पवारांचं स्पष्टीकरण। काही लोकांना संधी मिळाली पण त्यांनी संधीचं सोनं केलं नाही। अजित पवारांचं नाव न घेता सुप्रिया सुळेंना टोला, केंद्रात मंत्री होऊ शकले असते पण ते झाले नाहीत, अशीही टीका। शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषकाची फायनल हरला। उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर पलटवार, पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटल्याची शहांनी केली होती टीका। 19 तारखेला कार्यकर्त्यांसोबत पुन्हा बैठक, कार्यकर्त्यांच्या भावना आणि वस्तुस्थिती जाणूनच अंतिम निर्णय, भाजपच्या उत्तम जानकरांचं विधान। अभयसिंह जगतापांनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली। म्हाड्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर अभयसिंह जगताप नाराज। दक्षिण मध्य मुंबईचा दावा अखेर काँग्रेसनं सोडला। दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चेनंतर वर्षा गायकवाड यांची माघार, काँग्रेस ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचा प्रचार करणार। इलेक्ट्रॉल बॉन्डला पंतप्रधान मोदींचं समर्थन, 16 कंपन्यांकडून भाजपला 37% पैसे तर विरोधकांना 63% पैसे आलेत। पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा। इलेक्ट्रॉल बॉन्डच्या भ्रष्टाचारामध्ये पंतप्रधान मोदी पकडले गेलेत म्हणून आता मुलाखती देत फिरत आहेत। राहुल गांधींचा हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।